चा सामना करतील रमेश। पहिला चेंडूसाठी रमेश तयार। शुभम पहिला चेंडू। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असणार आहे। पहिल्या षटकाचा हा पहिला चेंडू शुभम यांनी खूपच सुंदर अक्षरशः रमेश यांना बीट केलेला चेंडू होता। पॉवर प्लेचं षटक चालू आहे। टप्पा पडून चेंडू हलकासा आतमध्ये आलेला हा चेंडू होता। माफी असावी, पॉवर प्ले नाही आहे। बराबर है, 7 अंदर है। अरे 7 अंदर है ना, हाँ तो 3 ही है ना बाहर। अरे 3 ही है, 7 अंदर है। 4 है, 4 बाहर है, वो 2 उधर और तो इसका मतलब 12 खिला रहे हैं लोग, 12 खिला रहे हैं। काहीसं कन्फ्युजन आहे, पाहायचंय आपल्याला। पॉवर प्ले झाला, पॉवर प्ले ऑफसाइडच्या दिशेने मारायला हा चेंडू पाहायचा आपल्याला। पंच काय निर्णय देत आहेत। पंचांनी अखेर 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत। शुभम हे पॉवर प्लेचं षटक टाकतायत। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2। रमेश यांच्या बॅटमधून हे 2 धावा निघालेल्या आहेत संघासाठी। चिंतन टायगर्स बॅटिंग आणि त्याच दिशेने त्यांनी हा दुसरा चेंडू मारलेला आहे। पाहायचं पंच यांचा निर्णय। चौकार, खूपच सुंदर फलंदाजी, पंचांनी चौकार घोषित केलेला आहे। संघाची धावसंख्या होते 6। चिंतन टायगर्स संघ 10। सचिन फॅन्सी आणि चिंतन टायगर्स दोन्ही तगडे संघ आहेत। खास करता चिंतन टायगर्स पाहायचंय आपल्याला। चिंतन टायगर्स फलंदाजी करत आहेत आणि रमेश पाहायचंय शुभम यांचा चेंडू, पुढचा चेंडू खूपच सुंदर टप्पा पडून काहीसा खालीच राहिलेला हा चेंडू होता आणि हा डॉट बॉल झालेला आहे। शुभम पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। हे पॉवर प्लेचं षटक चालू आहे। लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, मला वाटतं स्क्वेअर लेगला मारलेला हा चेंडू होता आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे। खूपच सुंदर असं क्षेत्र रक्षण। लवंडे यांच्याकडून खूपच असं सुंदर क्षेत्ररक्षण। मला वाटतं यापूर्वी सुद्धा झेल त्याने अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला होता, मी पाहिलेला आहे तो झेल। आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू 6 धावा, खूपच सुंदर। त्यांच्याकडून उत्कृष्ट षटक टाकतील अशी त्यांच्या संघाची अपेक्षा आहे। फलंदाजी सुद्धा खूपच अशी चुरशीची आणि उत्कृष्ट होते। ज्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला सुस्थितीत पोहोचवण्याचं जे काम केलं जाणार। हा फुल टॉस असा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे 6। खूपच सुंदर लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता। फायनली 6 रन तर घेतलेलेच आहेत, परंतु अपील सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हा अपील
पंचांनी झुगारून दिलेला आहे. संख्या होते 19. दुसरा षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, ऑन साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, हा खूपच सुंदर चौकार. आपल्याला ऐसे लगा हम खेल ही नहीं, पहले ही कंधे घेर दोगे फिर कैसे लड़ो. मला वाटतं हा चेंडू खूपच लूज असा चेंडू टाकलेला होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि हा सुद्धा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, हा सलग तिसरा चेंडूवर दुसरा छक्का. खूपच सुंदर अशी फलंदाजी रमेश यांच्याकडून. आपल्या संघाला धावसंख्या होते 29. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी रमेश यांच्याकडून. पुढील चेंडू रमेश, आणि हा खूपच सुंदर असा चेंडू होता आणि यॉर्कर लेनचा चेंडू असल्यामुळे पंचांनी 1 धाव दिलेली आहे. 4 चेंडू. सचिन फॅन्सी या संघाकडून हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू पाहायचंय निलेश वाडकर यांच्याकडून. त्यांचा सामना करतील अजित, आणि हा त्यांचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहायचंय. खूपच असं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु हा रोखू शकलेला नाहीत. षटक निलेश वाडकर आणि ते संघाचे कर्णधार सुद्धा आहेत. शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचांनी वाईट दिलेला आहे. मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी. निलेश वाडकर तयार. हा त्यांचा शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेला आहे. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. अशा तऱ्हेनं शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन आपल्या संघाला सुज्ज आणि सुस्थितीत पोचवण्याचं काम केलेलं आहे ते अजित. आणि दुसरं काय त्याचं नाव, यानंतर निकेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 36. या पाहतोय 2 षटकांमध्ये 36 धावा. चौकार आणि षटकारांची अक्षरशः आतिषबाजी करून त्यांनी संघाला चांगल्या सुस्थितीत सोडलेला आहे. आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि प्रयत्न फसलेला आहे. अशा तऱ्हेनं सिक्सर अजित यांच्या बॅटमधून निघालेला पहिल्या चेंडूवर त्यांनी सिक्सर मारलेला आहे. खूपच सुंदर फलंदाजी. सामना करतील अजित आणि हापटॉस, आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 43. यानंतरचा चेंडू सामना करतील रमेश. खूपच सुंदर गगनचुंबी छक्का. रमेश
मला वाटतं निकेश यांनी साईड जर का चेंज करावी, कारण त्यांना खूप मार पडत आहेत आणि हा चेंडू सुद्धा दिशाहीन टाकलेला आहे. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या होते 50. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे संघाचं. मला वाटतं अडीच ओव्हर म्हणजे 2 ओव्हर 3 चेंडूमध्ये संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूपच सुंदर लेग साईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न अक्षरशः चौथ्या चेंडूंवर हा विकेट घेतलेला आहे आणि रमेश बाद झालेले आहेत, परंतु काही हरकत नाही. त्यांनी संघाला चांगल्या सुस्थितीत सोडलेलं आहे. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत फलंदाज. लेग साईडच्या दिशेने हा फटका मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी सुद्धा धाव. खूपच सुंदर असं दोन्ही फलंदाजांमधला ताळमेळ असा सुंदर असल्यामुळे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 52. 1 बाद 52. तिसरं षटक चालू आणि हा शेवटचा चेंडू. सुंदर अमित यांनी हा सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि अशा तऱ्हेनं आऊट झालेला आहे. शेवटचा चेंडू होता आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 52. अमित यांनी अक्षरशः खूपच सुंदर असा झेल घेतलेला आहे. सिवा पुढील फलंदाज सिवा. पाहायचंय आपल्या संघासाठी खूपच चांगलं असं योगदान करण्याची संधी आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52. 52. चौथं षटक घेऊन आलेले आहेत शुभम, ज्यांनी पहिलंही षटक टाकलं होतं. खूपच सुंदर असं षटक टाकलं होतं त्यांनी. मला वाटतं 11 धावा दिलेल्या होत्या आणि वैयक्तिक हे त्यांचं दुसरं षटक आहे. सांघिक चौथं षटक आहे आणि तयार. शुभम हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. खूपच असा उंच चेंडू होता हा. अर्ध्या पिचवर टाकलेला हा चेंडू. शुभम तयार. त्यांचा सामना करतील अजित. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. सिक्सर. अजित यांच्या बॅटमधून निघालेला हा सिक्सर. संघाची धावसंख्या होते 59. 59. शुभम पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अजित ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या होते 60. 60. 2 बाद. हे संघाचं चौथं षटक चालू आहे. अजित सामना करतील शुभम यांचा आणि हा सुद्धा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. सचिन फॅन्सी आणि चिंतन टायगर्स या संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. अजित यांची फलंदाजी खूपच सुंदर आणि हा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहायचा आहे आपल्याला. 6 धावा.
पंचांनी 6 धावा घोषित केलेल्या आहेत. सिक्सर, खूपच सुंदर अशी फलंदाजी अजित यांच्याकडून. अजित यांचा स्ट्राईक रेट मला वाटतं खूपच उंच असेल. आणि अशा तऱ्हेनं चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या होते ती 66. 2 बाद 66. सचिन फॅन्सी यांचं हे 4थं षटक शुभम यांच्या रूपाने. आणि हा समोरच्या दिशेनं मारलेला फटका अजित यांनी अक्षरशः चेंडूची गोटी केलेली आहे. खूपच सुंदर अजित यांच्या बॅटमधून हा निघालेला सलग दुसरा षटकार. हा चेंडू सीमारेखा पार. विशाल असा हा स्कोअर मारलेला आहे. अक्षरशः धावांचा डोंगर. 72 धावा. धावा. तिसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू. शुभम यांचं हे षटक आपल्या संघासाठी काहीसं महागडं ठरलेलं आहे. सलग 2 चेंडूंवर 2 सिक्सर लगावलेले आहेत ते अजित यांनी. मला वाटतं दिशा जर का बदलली तर डॉट चेंडू जाऊ शकतो. शुभम पाहायचंय पुढचा चेंडू तयार. अजित पाहायचंय आपल्याला. अजित स्टेप आउट करून आलेला हा चेंडू आणि हा सुद्धा सिक्सर. खूपच सुंदर अजित यांच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा सिक्सर. खूपच सुंदर अशी फलंदाजी अजित यांच्याकडून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या होते 78. 2 बाद 78. यानंतर श्रीपाल सुपर किंग आणि कुणाल ब्लास्टर या संघांमध्ये सामना होणार आहे. त्यांनी लवकरात लवकर यायचा. आणि हा सुद्धा गगनचुंबी छक्का. अक्षरशः षटकारांची आतिषबाजी अजित यांच्याकडून आपण पाहिलेली आहे. आणि शुभम यांचं हे अतिशय महागडं षटक संघासाठी मला वाटतं अतिशय महागडं षटक. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 84. 84. अटकी सांस हुई कि नोक चेंडू आहे चौकार. खूपच सुंदर फलंदाजी. आणि मला वाटतं धावांचा डोंगर उभारलेला आहे. अशा तऱ्हेनं धावसंख्या झालेली आहे ती 88. 2 बाद 88. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. यानंतर तयार सूरज सिबा यांच्यासाठी. आणि हा सुद्धा अक्षरशः चेंडूची गोटी दिसावी तशी गोटी दिसलेली आहे. आणि सिबा यांच्या बॅट मधून निघालेला हा सिक्सर. खूपच सुंदर फलंदाजी. अक्षरशः धावांचा डोंगर उभा केलेला आहे. 94 धावा. 94. 2 बाद. सूरज
सुंदर मला वाटतं जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. .94 सिबा सामना करतील सूरज यांचा आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. पाचवं षटक चालू आहे आणि पाचव्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि मला वाटतं षटकातील हे 2 चेंडू शिल्लक. सिबा सामना करतील सूरज यांचा. पाहायचा जोरदार फटका मारणारा आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे अजित आणि शिबा यांनी. 95 धावा. खूपच असा अक्षरशः धावांचा डोंगर उभा केलेला आहे या फलंदाजांनी. चिंतन टायगर्स या संघाने सूरज यांचा हा निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू पाहायचंय. स्ट्राईक घेण्यासाठी तयार अजित आणि हा मला वाटतं जोरदार फटका असेल कारण का शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये आऊट झालेले आहेत. पंचांनी आऊट घोषित केलेला आहे आणि अशा तऱ्हेनं हे षटक संपलेलं आहे. या 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 95. सचिन फॅन्सी या संघाला विजयासाठी 96 धावांची आवश्यकता आहे परंतु हा डोंगर खूपच माउंट एव्हरेस्ट असं ज्याला आपण म्हणतो 5 ओव्हरमध्ये 95 खूपच सुंदर असं आपल्याला हे प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि पुढील जो सामना होणार आहे तो श्रीपाल सुपर किंग आणि कुणाल ब्लास्टर या संघांमध्ये सामना होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांच्यामध्ये टॉस उडवला जाणार आहे. खूपच असा विशालकाय स्कोअर निर्माण केलेला आहे तो सचिन फॅन्सी या संघासमोर. श्रीपाल सुपर किंग आणि कुणाल ब्लास्टर या संघांमध्ये हा सामना होणार आहे. पुढील सामना त्या संघाचे कर्णधार इथे स्टेजवर आलेले आहेत आणि टॉस उडवला जाणार आहे. पाहायचंय आपल्याला. कोण जिंकलं? टॉस कोण जिंकलं? श्रीपाल सुपर किंग या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून काय घेतलं? सचिन फॅन्सी आणि चिंतन टायगर्स. अक्षरशः चिंतन टायगर्स या संघाने धावांचा डोंगर उभा केलेला आहे. श्रीपाल सुपर किंग या संघाने क्षेत्ररक्षण फिल्डिंग घेतलेले आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय श्रीपाल सुपर किंग या संघाकडून. चिंतन टायगर्स आणि सचिन फॅन्सी या संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. सचिन फॅन्सी या संघाकडून निलेश वाडकर आणि निकेश हे ओपनर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. अक्षरशः धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि हा धावांचा डोंगर पार करायचा असेल तर चौकार आणि षटकार यांची खूपच आवश्यकता आहे. कारण हा डोंगर चौकार आणि षटकार
यांच्यामधूनच निर्माण झालेला आहे आणि जशाच तसं उत्तर द्यायचं असेल तर आपल्या बॅटमधून ही आतिषबाजी होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी निलेश आणि निकेश दोन्ही सज्ज. कुणाल ब्लास्टर कर्णधार यांनी इथे यायचं आहे. स्ट्राईक घेण्यासाठी तयार झालेले आहेत ते निलेश वाडकर. मला वाटतं निलेश वाडकर हे जोरदार हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत आणि आज हिटिंगसाठी पर्यायच नाही आणि आपल्याला हिटिंग करावीच लागेल. पहिला चेंडू अजय वाडकर यांच्यासाठी. पहिला चेंडू खूपच सुंदर आणि ऑफ साईडच्या दिशेनं मारलेला चेंडू वाडकर यांनी आणि पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. पहिला चेंडू सामना करते निलेश वाडकर अजय यांचा. दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं मारलेला चेंडू सिक्सर. खूपच सुंदर फलंदाजी निलेश यांच्याकडून. अपेक्षा आहे जोरदार षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. मैदानावर उपस्थित सर्व स्वागत करतो आणि हा एक चोरटी धाव घेतलेला आहे निलेश वाडकर आणि निकेश यांनी लेग बायच्या रूपाने. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा रक्षक क्रीडा दर्शक आणि हा चेंडू निकेश यांनी ऑन साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेला आहे. ये आपके काम की गारंटी. संघाची धावसंख्या होते 11. निकेश स्ट्राईक घेण्यासाठी तयार. अजय पुढील चेंडू आणि हा चेंडू सुद्धा खूपच सुंदर असा टाकण्याचा. 1 चेंडू 1 धाव पूर्ण केलेली आहे. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू अजय यांच्याकडून वाडकर यांच्यासाठी आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार. निलेश वाडकर यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 16. खूपच सुंदर अशी फलंदाजी आणि मला वाटतं अशाच फलंदाजी आवश्यकता आहे. निलेश आणि निकेश हा सामना जिंकण्यासाठी 96 धावांची आवश्यकता. अक्षरशः हा धावांचा डोंगर उभा केलेला आहे अपोजिट टीमने. ज्या टीमचं नाव आहे चिंतन टायगर्स. खूपच सुंदर अशी त्यांच्याकडून फलंदाजी आपण पाहिली. अक्षरशः चौकार आणि षटकार विशेषतः षटकार आपण खूपच पाहिले. यानंतर चिंतन टायगर्स या संघांकडून पुढील षटक घेऊन आलेले आहेत. नाव काय रमेश. मला वाटतं रमेश यांनी सुद्धा अतिशय खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या उभारलेल्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी ते दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. त्यांचा सामना करतील निकेश. संघाचं हे दुसरं षटक सामना करतील निकेश. पाहायचं आहे आपल्याला निकेश यांच्याकडून अपेक्षा आहे. फुलटॉस चेंडू आणि निकेश यांनी
लेग साईडला मारलेला चेंडू सिक्सर. सुंदर फलंदाजी निकेश यांच्याकडून आणि हा दुसरा चेंडू खूपच सुंदर अशी गोलंदाजी. लेंथ बॉल. हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू निकेश यांच्यासाठी. पाहायचं निकेश आणि हा चेंडू जोरदार मारलेला आहे लेग साईडच्या दिशेनं आणि सिक्सर. खूपच सुंदर अशी फलंदाजी निकेश यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते. मला वाटतं वाडकर आणि निकेश मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि हा चेंडू लेग साईडच्या स्क्वेअर साईडच्या दिशेनं कटवलेला चेंडू. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 30. क्या आपका सनस्क्रीन स्किन को ऑयली. दुसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू निकेश यांच्यासाठी. निकेश काहीसा पुढे आलेले आहेत आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहायचं आपल्याला झेल होता परंतु झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये वाडकर आऊट झालेले आहेत. मला वाटतं काही आवश्यकता नव्हती. खूपच सुंदर अशी फलंदाजी त्यांच्याकडून होत होती आणि वाडकर हे निराश झालेले आहेत. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सचिन फॅन्सी या संघासाठी हा पहिला धक्का. वाडकर यांच्या रूपाने त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे शुभम. वाडकर यांची जागा भरून काढण्याची त्यांच्या साथीदारांकडून त्यांच्या शुभम यांच्याकडून अपेक्षा आहे. पाहायचंय आपल्याला निकेश स्ट्राईक आणि खूपच सुंदर असा मारलेला फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला हा फटका. निकेश यांच्या बॅटमधून निघालेला हा सिक्सर. खूपच सुंदर अशी फलंदाजी निकेश यांच्याकडून. पहिल्या षटकातील 16 धावा आणि या षटकामध्ये 37 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. यानंतर अजय 18 चेंडू 59. तसं पाहिलं तर खूप कठीण काम आहे परंतु जर का चौकार आणि षटकार यांची बरसात झाली तर हे पूर्ण शक्य आहे आणि ते शक्य करण्यासाठी आलेले आहेत ते शुभम. जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये चुकलेले आहेत. अजय खूपच सुंदर गोलंदाजी. शॉर्ट लेनचा हा चेंडू होता. अजय यांच्याकडून पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची टोटल धावसंख्या होते 38. 1 बाद 38. 17 मध्ये 58 धावांची आवश्यकता आणि खूपच सुंदर मला वाटतं शुभम बीट झालेले आहेत. लेंथ बॉल होता हा आणि बीट झालेले आहेत आणि खूपच असं सुंदर असे हे गोलंदाजी पाहतोय आपण. सामना जर का जिंकायचा असेल तर
सुंदर गोलंदाजी. कुठं आहे ते? 15 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता. 15 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता आणि हे धावांचं आव्हान रोखण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न करत आहेत ते अजय. खूपच सुंदर असं त्याने हे गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. सामना करतील शुभम. पंचांनी वाईट दिलेला आहे. एक मिनट अंपायर, वो पीछे से नीलेश, अमित. जे खेळाडू पाठीमागे उभे आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय किंवा इकडे येऊन बसायचं आहे, कारण पाहायचंय आपल्याला शुभम. खूपच सुंदर अशी गोलंदाजी अजय यांच्याकडून आपण पाहतोय. मला वाटतं आपल्या धावांचं आव्हान रोखण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि धावाचं आव्हान पार करण्यासाठी शुभम सुद्धा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि 14 धावामध्ये 57 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार यांची आवश्यकता आणि खूपच सुंदर असं हे षटक अजय यांच्याकडून आपण पाहतोय. यापूर्वी जे साखळी सामने झाले त्या साखळी सामन्यामध्ये शुभम यांचं प्रदर्शन खूपच सुंदर होतं, परंतु मला वाटतं संघाला निर्णायक स्थितीत पोहोचवण्यासाठी ते कामयाब होत नाहीत आणि खूपच असं हे षटक चांगलं टाकलेलं आहे अजय यांनी. खूपच सुंदर. मला वाटतं 12 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 57 धावा आणि अजय यांनी हे जे षटक टाकलं हे खूपच सुंदर टाकलं आणि मला वाटतं संघाची चिंता दूर केलेली आहे. चिंतन टायगर्स या संघाची चिंता अजय यांनी दूर केलेली आहे आणि 5वें षटक किती? चौथं षटक घेऊन आलेले आहेत ते सिबा. चिंतन टायगर्स आपल्या फलंदाजीने अक्षरशः समोरच्या संघाला उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्याने अक्षरशः 95 धावांची जोरदार आतिषबाजी करून धावांचा डोंगर उभा केला आणि हे आव्हान रोखण्यासाठी आलेले आहेत सिबा. त्यांचा सामना करतील निकेश. खूपच सुंदर. मला वाटतं दाद मागत आहेत. स्ट्राईक चेंज झालेले आहे. डिक्लेअर झालेला रन आहे हा. डीके चिंतन टायगर्स आणि सचिन फॅन्सी या संघांमध्ये हा अटीतटीचा सामना आपण पाहतोय. अक्षरशः चिंतन टायगर्स या संघाने धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि तो डोंगर पार करण्यासाठी शुभम आणि निकेश सिबा यांचा चेंडू, पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण केलेला आहे. सुंदर. किती धावांमध्ये? 10 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. हे आव्हान रोखण्यासाठी जे गोलंदाजी करत आहेत ते सिबा आणि या पूर्वीचं जे खूपच सुंदर असं हे षटक आणि मला वाटतं जे अजय यांनी यापूर्वीचं 3रं षटक टाकलेलं होतं हे संघाचं एक निर्णायक षटक होतं.
त्या षटकांमध्ये काही धावा झालेल्या नाहीत आणि म्हणून चिंतन टायगर्स ची चिंता दूर झालेली आहे आणि अक्षरशः फलंदाज बीट. मैदानावरील माहोल शांत थंड. चिंतन टायगर्स आणि सचिन फॅन्सी पाहायचंय. सिबा यांचा पुढील चेंडू निकेश यांच्यासाठी आणि हा चेंडू डॉट. वाईट दिलं का? शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. शिबा सामना करतील निकेश आणि लेग साईडच्या दिशेनं पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या होते वाईट +1 आणि स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक चेंज होईल. निकेश स्ट्राइक चेंज. कैसे बोल रहे हैं हम लोग? अरे लेकिन पीछे भी गया, एक्स्ट्रा रन गया एक. नो बॉल दिया क्या? उसको जाके भी बोलता हूँ. क्या वो नो बॉल दिया? हाँ नो बॉल दिया. वाइड नहीं, नो बॉल. नो बॉल दिया क्या? वाइड है या नो बॉल? पंच नो बॉल. नो बॉल फ्री हिट. फ्री हिट. फ्री हिट आणि शुभम स्ट्राईकवर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी तयार शिबा. फ्री हिट पाहायचं आहे आपल्याला. हे मला वाटतं आपण दुसरी फ्री हिट पाहतोय. दुसऱ्या फ्री हिटमध्ये शुभम जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये चुकलेले आहेत आणि एक धाव पूर्ण केलेली आहे त्यांनी. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 44. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 44. घेऊन आलेले आहेत अजित. चिंतन टायगर्स या संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अजित. आणि मला वाटतं चिंतन टायगर्स या संघासाठी फक्त औपचारिकता बाकी. खूपच सुंदर हा पहिला चेंडू आणि शुभम मला वाटतं पहिल्या चेंडूमधून दर्पणामध्ये खेळत आहेत. यापूर्वी त्यांचं जो परफॉर्मन्स राहिला होता हा खूपच सुंदर होता. आणि अजित दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. पाहायचंय शुभम यांच्यासाठी हा सुद्धा डॉट बॉल. डॉट बॉल. आउट दिया क्या? आउट दिलं. डिक्लेअर आउट केलेलं आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अमित. अमित चेंज आहे. अमित कॅच आउट हुआ. ओके 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 कॅच आउट. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते अमित. अमित यांनी स्क्वेअर लेगला मारलेला हा चेंडू. एक धाव. केवळ
औपचारिकता आहे, त्यामुळे जोखीम घेतलेली नाही. चिंतन टायगर्स संघासाठी केवळ औपचारिकता. शेवटचं षटक अजित यांच्याकडून. सामना करतील निकेश लेग साईडला आणि अंपायर यांनी वाईट घोषित केलेला आहे. अजित यांचा चेंडू मिडॉनच्या साईडला. एक धाव पूर्ण केलेली आहे. केवळ औपचारिकता. सचिन फॅन्सी आणि चिंतन टायगर्स. खरोखर चिंतन टायगर्स या संघाने वन साइडेड फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा वन साइडेड असा हा सामना फिरवलेला आहे. लेग साईडला मारलेला हा चेंडू अमित यांनी. एक धाव पूर्ण केलेला आहे आणि केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. शेवटचा चेंडू केवळ औपचारिकता. जोरदार फटका लेग साईडच्या दिशेनं. 6. अशा तऱ्हेनं संघाची धावसंख्या झालेली आहे. एक्साइटिंग ऑफर्स फ्रॉम नेस्ले. शेरू भाग गया.